चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माऊली अकॅडमी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अतिशय महत्त्वाच्या टॉपिकवर चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. मला आज एक विद्यार्थिनीचा फोन आला आणि सांगितलं, सर आम्हा तिघी जणींना सेम मार्क आहेत, परंतु माझं वय कमी आहे, त्याच्यामुळं त्या 2 मुलं लागतील आणि मी लागणार नाही. तिच्या बोलण्यामध्ये जे दुःख होतं ना पाहुणो, कारण 1 मार्काची किंमत त्या लेकराला विचारा, जे लेकरू वयावरून बाहेर निघणार आहे. कारण त्या लेकरानं त्यावेळेस पेपर झाला, त्याच्यानंतर प्रत्येक क्षण पोलीस होण्याचं स्वप्न त्याच्या डोक्यामध्ये फिरत असेल किंवा स्वप्न पाहिलं असेल, परंतु तो 1 मार्क किंवा ते वय या सर्व गोष्टीचा विचार करता ह्या टॉपिक मधला प्रत्येक प्रश्न खूप महत्वाचा आहे पाहुणो. कारण जे आता राहिलेले घटक आहेत, मग तुमचं कारागृह असेल, त्याचबरोबर SRPF असेल, त्याचबरोबर मुंबई पोलीस असेल किंवा मीरा भाईंदर असेल किंवा पुण्याची होणारी परीक्षा असेल, या प्रत्येक प्रश्नाच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आज आपण प्रश्न पाहणार आहोत. जे इतर घटक झालेले आहेत त्या घटकामध्ये जे चालू घडामोडीचे प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न आज आपल्याला अभ्यासायचे बरोबर. लक्षात आलं तुमच्या? कारण हे प्रश्न खूप महत्वाचे असणार आहेत, कारण तेच प्रश्न आता रिपीट होणार आहेत. जरी तो प्रश्न रिपीट जर नाही झाला तर त्या संबंधामधला किंवा त्या संबंधित आजूबाजूचा प्रश्न येणाऱ्या पोलीस भरतीला 100% विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळं व्हिडिओ पाहणं शेवटपर्यंत पाहायचं आहे, जेणेकरून आपलं कुठल्या तरी अकॅडमीमध्ये असं बॅनर लागलं पाहिजे, आपलं ज्यावेळेस असं चित्र कुणीतरी पाहणार आहे, आपला नातेवाईक असाल किंवा आपण असाल किंवा आपले आई वडील असतील, त्यांना आपला अभिमान वाटला पाहिजे. म्हणून एक चित्र एका बोर्डावर किंवा एका प्लेसवर लागण्यासाठी, त्याचबरोबर तुम्ही घेतलेली मेहनत कुठेतरी यशामध्ये बदलण्यासाठी आजचं हे लेक्चर फार महत्वाचं आहे. कारण तुम्हाला मी आता सांगितलं, 1 मार्क आयुष्य घडवू शकतो आणि 1 मार्क आयुष्य बिघडवू शकतो. त्याच्यामुळं व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहायचा आहे. चला आजच्या या घटकाला सुरुवात करूया. हे जे प्रश्न असणार आहेत भावनो, हे सगळे चालू घडामोडीचे प्रश्न आहेत. कारण आतापर्यंत ज्या पोलीस भरतीच्या परीक्षा झाल्या 15 मार्चला, त्याच्यामध्ये जे प्रश्न आले आहेत आपण त्याच्यावर फक्त चर्चा करणार आहोत. प्रश्न खूप महत्वाचे आहेत, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. बघा, ह्याच्यामध्ये प्रश्न कोणते असणार आहेत? जीकेचे असणार आहेत. त्याच्यामध्ये जीकेचे फक्त थोडेफार असणार आहेत. सगळे प्रश्न हे चालू घडामोडीचे असणार बरोबर. आणि पहा, समजा काही जिल्ह्यामध्ये, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पोरांनो, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये साधारणतः 13 ते 14 प्रश्न चालू घडामोडी होते, हे लक्षात असू द्या. बघा, प्रश्नाचं परीक्षेचं स्वरूप बघा किती बदललेलं आहे. एका दुसरा 4-5 प्रश्न चालू घडामोडी चालू जायचे. कोल्हापूरला साधारणतः 13 ते 14 प्रश्न चालू घडामोडी. त्याचबरोबर सोलापूरला देखील 12 ते 13 प्रश्न चालू घडामोडीत बरोबर. मी तुम्हाला सांगणारच आहे. पालघर असेल, पालघरलाही सेम त्याच पद्धतीनं. पालघरला तर मी ज्यावेळेस मुलं काही विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीला चालल्या होत्या, त्यावेळेस त्यांना सांगितलं की हे चालू घडामोडीचे प्रश्न येऊ शकतात, परंतु जशाच तसे प्रश्न आले होते. त्याचबरोबर जे मी क्लासमध्ये किंवा अकॅडमीमध्ये लिहून दिले ते प्रश्न ऍज इट इज परीक्षेला पोलीस भरतीला प्रश्न पडेल. प्रश्न असे तुम्ही म्हणतात सर कसे पडतात, तर सध्या चर्चा काय होते, कशावर म्हणजे फोकस आहे, फक्त तेवढंच लिहून दिले पाहिजेत. बरेच विद्यार्थी टेलिग्राम घेतात, टेलिग्रामवर जेवढं टाकलं तेवढं कर वहीमध्ये लिहून घेतात आणि स्कोर होत नाही बरोबर. त्याच्यामुळे बघा, कोल्हापूरला 13 ते 14 प्रश्न चालू घडामोडी, सोलापूरला 12-13 प्रश्न चालू घडामोडी, त्याचबरोबर वाशिमला तीच पद्धत आहे. त्याच्यामुळे आज आपण चालू घडामोडीचं लेक्चर कंटिन्यू करण्याचा मला बराच विद्यार्थ्यांचा फोन आला होता. चला असो, बघा बरोबर. ह्याच्यामधला पहिला प्रश्न आहे, 2025च्या 67व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता कोण ठरला आहे? तुम्ही या प्रश्न व्यवस्थित पाहून घ्या. 30 सेकंद तुम्हाला वेळ देखील देतो, तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे किंवा तुम्ही स्वतः जरी करेक्ट केलं तरी चालेल. बघा, 2025च्या 67व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता कोण ठरलेला आहे? खूप महत्वाचा प्रश्न आहे पोरांनो. तर बघा, ह्याच्यामध्ये 2026चा महाराष्ट्र केसरी हा कोण ठरलेला आहे पोरांनो? पृथ्वीराज मोहोळ ठरलेला. कोण ठरलेला आहे? पृथ्वीराज मोहोळ ठरलेला आहे. आणि 2025चा उपविजेता आहे महेंद्र गायकवाड. कोण आहे? हे उपविजेता आहे, उपविजेता. ठीक आहे, लक्षात असू द्या. त्याचबरोबर 2025ची महाराष्ट्र केसरी स्पर्धा
पोरांनो कुठं पार पडली होती? अहिल्यानगरला पार पडली होती. कुठं पार पडली होती? अहिल्यानगरला पार पडली होती. आता हा प्रश्न इथे विचारलाय तर आपल्याला 2026 ची महाराष्ट्र केसरी स्पर्धा कुठे होणार आहे ह्याच्यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर 2026 ची महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही कुठे होणार आहे? वाघोली. कुठे होणार आहे पोरांनो? वाघोली जिल्हा पुणे. वाघोली जिल्हा पुणे येथे होणार आहे पोरांनो. आणि ही स्पर्धा किंवा या स्पर्धेमध्ये जो विजेता आहे त्याला एक मानाची गदा त्याचबरोबर फॉर्च्युनर गाडी भेटणार आहे. जो जितेगा वही सिकंदर. चला पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न पाहूया. बघा, आंतरराष्ट्रीय योग दिन कधी साजरा केला जातो? खूप महत्वाचा प्रश्न आहे, कायम परीक्षेला येतो. बघा, हा कोल्हापूरला प्रश्न विचारलेला पोरांनो. हा देखील कोल्हापूर पोलीसला विचारलेला आहे. हा देखील कोल्हापूर जिल्हा पोलीसला प्रश्न विचारलेला आहे. तुम्ही या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकतात. आंतरराष्ट्रीय योग दिन कधी साजरा केला जातो? हा प्रश्न बऱ्याच परीक्षेला पडलेला आहे. तर आंतरराष्ट्रीय योग दिन हा 21 जूनला साजरा केला जातो. कधी? 21 जून या दिवशी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. बरोबर. पुढचा प्रश्न पाहूया. चला, हे सर्व प्रश्न परीक्षेला आलेले आहेत. बरोबर. बघा, मी सुरुवातीला क्लासमध्ये देखील लिहून दिलं होतं ज्याचे नाव बदललेले आहेत. चला, पुढचा प्रश्न असा आहे. बघा, पंतप्रधान कार्यालयाचे नवीन नाव काय आहे? पंतप्रधान कार्यालयाचे नवीन नाव काय करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही सांगायचं आहे, नाहीतर मी आहे समय होणार. ठीक आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे परंतु कर्तव्य भवन. पंतप्रधान कार्यालयाचं नवीन नाव आहे, सॉरी सेवा तीर्थ आहे, कर्तव्य भवन नाहीये. सॉरी, कर्तव्य भवन नाही, पंतप्रधान काय सेवा तीर्थ काय आहे? सेवा तीर्थ हे नाव आहे. आणि लोकभवन हे कायचं नाव करण्यात आलेलं आहे? राज्यपाल कार्यालयाचं. कायचं नाव करण्यात आलेलं आहे? राज्यपाल कार्यालयाचं लोकभवन नाव करण्यात आलेलं आहे. आणि हे जे नाव आहे कर्तव्य भवन हे केंद्रीय सचिवालयाचं नाव करण्यात आलंय. ह्याचं नाव करण्यात आलेलं आहे, बरोबर, हे लक्षात ठेवा. केंद्रीय सचिवालय, केंद्रीय सचिवालयाचं नाव करण्यात आलंय. सचिवालय, केंद्रीय सचिवालयाचे नाव काय आहे? कर्तव्य भवन आहे. आणि जो लोक कल्याण मार्ग आहे हा कायचं नाव बदलण्यात आलेला आहे? लोक कल्याण मार्ग हा रेस क्रॉस मार्ग. कायचं आहे? रेस क्रॉस मार्ग. बघा, रेस कोर्स कायचं नाव करण्यात आलेलं आहे? रेस कोर्स. चला, रेस कोर्स जे मार्ग आहे त्याचं नाव काय करण्यात आलेलं आहे? लोक कल्याण मार्ग करण्यात आलेलं आहे. हे तीन गोष्टी किंवा हे चार गोष्टी महत्वाच्या आहेत. बघा, लोकभवन हे राज्यपालाचं आहे, कर्तव्य भवन कुणाचं आहे? केंद्रीय सचिवालयाचं नाव आहे. आणि हा प्रश्न पालघरला विचारला होता. पारण कुठे विचारला होता? पालघर जिल्हा पोलीसला प्रश्न हा विचारला होता. राज्यपाल भवनाचं नवीन नाव काय? तर त्याचं नाव काय आहे? लोकभवन हे नाव करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर कर्तव्य भवन कायचं नाव आहे? केंद्रीय सचिवालयाचं नाव आहे. आणि सेवा तीर्थ हे पंतप्रधान कार्यालयाचं नाव करण्यात आलेलं आहे. आणि रेस कोर्स मार्ग, रेस कोर्स मार्ग ह्याचं नाव काय करण्यात आलेलं आहे? लोक कल्याण मार्ग करण्यात आलेला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नव्याने घोषित झालेले सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? बघा, खूप महत्वाचा प्रश्न आहे. नव्याने घोषित करण्यात आलेले राष्ट्रीय उद्यान सिमलीपाल कोणत्या राज्यामध्ये आहे? तर परंतु या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ओडिशा. कोणत्या राज्यामध्ये आहे? ओडिशा या राज्यामध्ये आहे. आणि हा बंगाली टायगर काय आहे? बंगाली टायगर म्हणजे बंगाली वाघ, हत्ती आणि गौर या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. चला, ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूया. आणि हो भावड्या, जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब कर. हा तुला सांगतोय, कारण तुला नवीन नवीन जर प्रश्न पाहायचे असतील, नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब कर. हो, लगेच कर. चल, आतापर्यंत नसेल केलं, नवीन पाहत असतील तर सबस्क्राईब कर. अरे हो, तुला सांगतोय, तू जो व्हिडिओ पाहतोय ना, तुला सांगतोय सबस्क्राईब कर. चला,
ओके. आणि तुला वाटेल की मला सांगितलं, जी ताई पण व्हिडिओ पाहते तिनं देखील आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे परंतु, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन असे प्रश्न व्हिडिओ पाहता येतील. चला बघा पुढचा प्रश्न आहे, आरबीआयचे नवीन गव्हर्नर कोण आहेत? बघा आरबीआयचे नवीन गव्हर्नर कोण आहेत? महत्वाचा प्रश्न आहे, परीक्षेला 100% पडू शकतो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे परंतु संजय मल्होत्रा. कोण आहेत? आरबीआयचे नवीन गव्हर्नर कोण आहेत? संजय मल्होत्रा आहेत. आणि हे 26वे आहेत परंतु, किती आहेत हे? 26वे आहेत. किती आहेत हे? 26वे आहेत. आणि आरबीआयची स्थापना 1935 मध्ये करण्यात आलेली आहे. आरबीआयचे पहिले गव्हर्नर कोण आहेत? सी डी देशमुख आहेत. हे तुम्हाला माहितीच आहे, कारण ह्याच्यावर आपल्याला प्रश्न 100% विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर बघा, आरबीआय ही बँकांची बँक आहे. बँकांची बँक आहे. त्याचबरोबर आरबीआय ही मध्यवर्ती बँक आहे भारताची. ठीक आहे, ओके. चला पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या खेळाडूंनी पॅरिस ऑलिम्पिक मध्ये 50 मीटर एअर रायफल या प्रकारामध्ये बघा कांस्य पदक मिळवलेले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे स्वप्नील कुसळे. कुणी मिळवलेलं आहे? स्वप्नील कुसळे यानं मिळवलेलं आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया, कोणत्या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रोजेक्ट महादेवा सुरू केला आहे किंवा केले आहे? तर बघा लेटेस्ट प्रश्न होता, महाराष्ट्रामध्ये फुटबॉलचा खेळाडू ज्यावेळेस आला होता तर तो आला होता वानखेडे स्टेडियम. कुठं आला होता? वानखेडे स्टेडियमवर आला होता. त्याचा प्रचंड मोठा कार्यक्रम घेतला होता. तो खेळाडू कोण आहे हा तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. तर बघा या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी, तो खेळ म्हणजे कोणता आहे? पर्याय क्रमांक 2 फुटबॉल. कोणता आहे? फुटबॉल. बघा फुटबॉल या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनानं प्रोजेक्ट महादेवा सुरू केलेले आहे. खेळ कोणता आहे? फुटबॉल. चला पुढचा प्रश्न, कोणाच्या जयंती दिवशी राष्ट्रीय युवक दिन साजरा केला जातो? हा प्रश्न देखील कोल्हापूरला आलेला आहे. हा प्रश्न देखील कोल्हापूर जिल्हा पोलीसला आलेला आहे परंतु. तर बघा राष्ट्रीय युवक दिन हा स्वामी विवेकानंद यांच्या जयंती दिवशी काय केला जातो? साजरा केला जातो. आणि त्यांची जयंती ही 12 जानेवारी या दिवशी असते. कधी असते? 12 जानेवारीला भारतामध्ये राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो. ठीक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव यांचा जन्मदिवस किती आहे? 14 एप्रिल आहे. किती आहे? 14 एप्रिल आहे. चला ठीक आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस काय म्हणून साजरा केला जातो हे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. पुढचा प्रश्न, 2022 मध्ये भारतामध्ये प्रथम कोणत्या देशातून चित्ते आणण्यात आले होते किंवा आणले गेले? पर्याय बघा, ब्राझील, नामिबिया, कॅनडा आणि श्रीलंका. खूप महत्वाचा प्रश्न आहे, विचारलाय कधी? 2022 मध्ये भारतामध्ये प्रथम कोणत्या देशातून चित्ते आणले होते? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नामिबिया. कुठून आणले होते? नामिबियामधून. नामिबियामधून आणले होते. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेमधून देखील आणले होते. बघा नामिबिया प्लस दक्षिण आफ्रिका, इथे दक्षिण आफ्रिका पर्याय नाही म्हणून आपल्याला काय करायचंय? नामिबिया हा गोल करायचा आहे. त्यावेळेस आणले होते 8 + 12 असे एकूण 20 चित्ते आणले होते. आणि हे चित्ते कुठे सोडले होते? कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये सोडले होते. आणि कुनो राष्ट्रीय उद्यान हे कुठं आहे? मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न पहा, भारतात साधारणतः किती वर्षांनी वेतन आयोगाची स्थापना केली जाते? नुकताच प्रश्न विचारलाय पाहून. भारतामध्ये किती वर्षांनी वेतन आयोगाची स्थापना केली जाते? सोपा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दर 10 वर्षांनी भारतामध्ये वेतन आयोगाची काय केली जाते? स्थापना केली जाते. आणि नुकताच जो वेतन आयोग लागू केलेला आहे तो म्हणजे कितवा? 8व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष. 8व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष.
नुकत्याच आता 8व्या वेतन आयोगाच्या अध्यक्ष झालेल्या आहेत आणि त्यांचं नाव आहे रंजना प्रकाश देसाई. कोण आहेत रंजना प्रकाश देसाई. कोण आहेत परंतु रंजना प्रकाश देसाई ह्या 8व्या वेतन आयोगाच्या अध्यक्ष आहेत. आणि जर तुम्हाला 7व्या वेतन आयोगाच्या जर अध्यक्ष विचारले तर ते कोणते? अशोक कुमार माथुर. कोण होते? अशोक कुमार माथुर. कोण होते? अशोक कुमार माथुर हे 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष होते. पुढचा प्रश्न पाहूया. बघा, कोणता मासा महाराष्ट्र राज्य मासा म्हणून घोषित करण्यात आला आहे? बघा, कोणता मासा महाराष्ट्र राज्य मासा म्हणून घोषित करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सिल्वर पापलेट. बघा, सिल्वर पापलेट हा राज्य मासा म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय जलचर जर आपला विचारला भारताचा तर तो कोण आहे? गंगा नदीतील डॉल्फिन मासा आहे. काय आहे? गंगा नदीतील डॉल्फिन मासा आहे. चला पुढचा प्रश्न बघा, भारतीय दंड संहिता 1860 ऐवजी कोणता नवीन कायदा करण्यात आला आहे? प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा प्रश्न विचारलाय. बरोबर, प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भारतीय न्याय संहिता. काय आहे? भारतीय न्याय संहिता हा कायदा 2023 भारतीय न्याय संहिता कायदा 2023 पण लागू कधी केला भारतामध्ये? 1 जुलै 2024. बघा, लागू कधी केलेला आहे? 1 जुलै 2024. हा प्रत्येक परीक्षेला महाराष्ट्रामध्ये प्रश्न विचारला करून ज्या परीक्षा झालेल्या आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक परीक्षेला हा प्रश्न विचारलेला आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रत्येक प्रश्नावर फोकस करा. बघा, एक विषय जागतिक ह्याच्यामध्ये बघा प्रश्नामध्ये दुरुस्त करून घ्या. 21वे ते काय आहे? 21वे जागतिक मराठी साहित्य संमेलन. किती आहे? 21वे टाइप करण्यामध्ये प्रिंट मिस्टेक झाली आहे थोडी. 21वे जागतिक मराठी संमेलन, त्याला दुसरं नाव दिलेलं आहे शोध मराठी मनाचा कोठे पार पडले. हा प्रश्न मी क्लासमध्ये सांगितला होता पोरांना. पुन्हा परंतु हे जागतिक मराठी साहित्य संमेलन शोध मराठी मनाचा हे पाहून जा, कारण येणाऱ्या परीक्षेमध्ये प्रश्न पडेल. आणि परंतु कोल्हापूरला जशा तसा प्रश्न पडलेला आहे, आपल्याला अंदाज घेता आला पाहिजे. तर हे 21वे जागतिक मराठी संमेलन कुठं पार पडलं होतं? पणजी या ठिकाणी पार पडलं होतं. पणजी काय आहे? गोवा या राज्याची राजधानी आहे. आणि या संमेलनाचे अध्यक्ष होते अध्यक्ष डॉक्टर अनिल काकोडकर. कोण होते? डॉक्टर अनिल काकोडकर. डॉक्टर अनिल काकोडकर हे भारतीय अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष देखील होते. हे अणुशास्त्रज्ञ आहेत. कोण आहे ते? माजी अध्यक्ष आहेत डॉक्टर अनिल काकोडकर. चला पुढचा प्रश्न पाहू. वंदे मातरम या गीताला 7 नोव्हेंबर 2025 ला किती वर्षे पूर्ण झाले? खूप सोपा प्रश्न आहे. हे देखील मी क्लासमध्ये सांगितलं होतं की हा प्रश्न पाहून घ्या, कारण या घटनेला साधारणतः 2025 मध्ये 150 वर्ष पूर्ण झालेत. किती वर्ष पूर्ण झालेले आहेत? 150 वर्ष पूर्ण झालेले आहेत. वंदे मातरम हे गीत कोण लिहिलेलं आहे? बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेलं आहे. कोण लिहिलेलं आहे? बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेलं आहे. आणि ह्या गीतामध्ये मूळ 6 कडवे आहेत. किती कडवे आहेत? मूळ 6 कडवे आहेत. आणि ह्या 6 कडव्याला 3 मिनिटे 10 सेकंद एवढा वेळ लागतो. बघा, आणि सुरुवातीला एवढे कडवे गायले जात नव्हते. आता एवढे कडवे गाण्याचा शासनाने ठरवलेला आहे. 6 कडवे आहेत, 3 मिनिटं 10 सेकंद यासाठी काय लागतो? वेळ लागतो. पुढचा प्रश्न बघा, एकूण 14 प्रश्न एकूण 14 प्रश्न कोल्हापूर जिल्हा पोलीस भरतीला विचारण्यात आले आहेत. चालू घडामोडीचे 14 प्रश्न कोल्हापूर जिल्हा विशेषला विचारण्यात आलेले आहेत. चला पुढचा प्रश्न बघा. भारतीय महिला दृष्टिहीन क्रिकेट संघाने म्हणजेच ब्लाइंड महिला T20 विश्वचषक
2025 जिंकून इतिहास रचला या संघाची कर्णधार कोण होती? आता इथं प्रत्येकानं काय केलं माहिती का, 2025 चा दृष्टीहीन महिला T20 विश्वचषक कोणी जिंकला पाठ करून ठेवलं. सगळ्याला माहिती, क्रिकेट T20 महिलांनी जिंकला, पुरुषांचा महिलांनी जिंकला, अंध महिलांनी जिंकला. ह्या वर्षी जवळजवळ सगळ्या स्पर्धा भारताने जिंकल्या होत्या. सॉरी, कुणी जिंकल्या होत्या? भारताने जिंकल्या होत्या. इथं कुणी विचारच केला नाही. काय विचारली पाहुणं, या संघाची कर्णधार कोण होती? ह्याच्यामध्ये थोडं राहिले, या संघाची उपकर्णधार कोण होते असा प्रश्न विचारलाय. बरोबर, प्रश्न काय विचारलाय, या संघाची उपकर्णधार कोण होती असा प्रश्न. सगळ्यांना कर्णधार पाठ करून ठेवलं, उपकर्णधार दुर्लक्ष झालं. आणि प्रश्न कशावर विचारलाय? उपकर्णधार. कशावर विचारलाय पाहुणं? उपकर्णधार विचारलाय. तर दृष्टीहीन क्रिकेट संघाची उपकर्णधार होती गंगा यस कदम. कोण होती? गंगा यस कदम होती. आणि कर्णधार कोण होती? दीपिका टीसी. कोण होती? कर्णधार आहे दीपिका टीसी आहे आणि उपकर्णधार आहे गंगा यस कदम. पुढचा प्रश्न पहा, G7 शिखर परिषद 2025 कोणत्या देशात पार पडली? परंतु मला सांगा, तुम्ही जे माझ्याकडे क्लास केले परफेक्ट सांगा. हा प्रश्न तुम्हाला लिहून दिला होता का नाही? आणि हेही सांगितलं होतं की येणाऱ्या पोलीस भरतीला फोकस करा. परंतु 100% ह्याच्यावर प्रश्न विचारला जाणार आहे. 2025 ची G7 शिखर परिषद कुठं पार पडलेली आहे? कॅनडा या देशामध्ये पार पडली आहे. कुठं पार पडलेली आहे? कॅनडा या देशामध्ये पार पडलेली आहे. आणि G7 ची बघा, G7 2026 ची G7 2026 ची शिखर परिषद कुठं होणार आहे? फ्रान्स या देशामध्ये होणार आहे. कुठं होणार आहे? फ्रान्स या देशात होणार आहे. आणि परंतु फ्रान्स या देशाचे पंतप्रधान कोण आहेत हे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. नसल शोधून ठेवा, येणाऱ्या मुंबई पोलिसला विचारला जाऊ शकतो प्रश्न. चला ठीक आहे, कारण भारताचे आणि फ्रान्सचे संबंध चांगले आहेत. आपल्याला जे जेट फायटर भेटतात ते बऱ्यापैकी फ्रान्स कडून भेटतात, त्याच्यामुळं ही गोष्ट पण आपण क्लिअर केली पाहिजे. पुढचा प्रश्न पहा, सातारा जिल्ह्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पहिल्यांदाच कधी पार पडले होते? पाहून बघा, खूप महत्वाचा प्रश्न आहे. सातारा जिल्ह्यामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पहिल्यांदाच कधी पार पडले होते? 2026 नाही विचारलं त्यांनी. हे बघा, 2 वेळेस प्रश्न विचारलाय. हा प्रश्न सोलापूरला विचारलाय. साहित्य संमेलन झाले साताऱ्यामध्ये, प्रश्न विचारलाय सोलापूरमध्ये. बघा, चला पहिलं कधी झालेलं आहे? 1905 मध्ये. पहिलं कधी झालेलं आहे? 1905 मध्ये. आणि नुकतंच झालेलं आहे 2026 मध्ये. आतापर्यंत सातारा जिल्ह्यामध्ये 4 अखिल भारतीय साहित्य संमेलन पार पडलेले आहेत. आणि 2026च्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर विश्वास पाटील. कोण होते? डॉक्टर विश्वास पाटील. आता डॉक्टर विश्वास पाटील यांच्या 2 महत्वाच्या कादंबऱ्या आहेत. एक आहे महानायक, कायम परीक्षेला प्रश्न विचारला जातो. दुसरी कादंबरी आहे पानिपत. कोणती आहे? पानिपत. एक कादंबरी आहे महानायक, दुसरी कादंबरी आहे पानिपत. लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न बघा, इंटरपोल ने नुकत्याच बघा टिंब रंगाच्या नोटिशीची नव्याने सुरुवात केली आहे. इंटरपोल 7 रंगाच्या नोटिशी जारी करते. बरोबर, किती रंगाच्या? इंटरपोल 7 रंगाच्या नोटिशी जारी करते. आणि 2026 मध्ये बघा, तिथे काय आहे? 2025 मध्ये इंटरपोलने कोणत्या रंगाच्या नोटिशीची नव्याने सुरुवात केली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सिल्वर प्रकारची नोटीस. कोणत्या प्रकारची किंवा रंगाची? सिल्वर नोटीस. आणि इंटरपोल एकूण 7 नोटिसी जारी करते, 7 रंगाच्या. ठीक आहे. आणि इंटरपोलचे मुख्यालय कुठे आहे? परंतु लिओन, फ्रान्स. इंटरपोलचे मुख्यालय बघा, इंटरपोलचे मुख्यालय कुठे आहे? लिओन कुठे आहे? फ्रान्स या देशामध्ये. लिओन कुठे आहे? फ्रान्स या देशामध्ये आहे. ओके, चला पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे, 7 ऑगस्ट हा कोणाचा जन्मदिवस महाराष्ट्रात 2025 पासून शाश्वत शेती दिन म्हणून, बघा, शाश्वत शेती दिन म्हणून
साजरा केला जाणार आहे? साजरा केला जाणार आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर बघा पोरांनो. पहिला पर्याय आहे वसंतराव नाईक, दुसरा आहे नॉर्मन बोरलॉग, एम एस स्वामीनाथन, यापैकी नाही. चला चला सांगा काय या प्रश्नाचं उत्तर. या प्रश्नाचं योग्य उत्तर पोरांनो एम एस स्वामीनाथन. काय आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे एम एस स्वामीनाथन. बघा वसंतराव नाईक महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक. कुठल्या? महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक. महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक. नॉर्मन बोरलॉग जागतिक हरित क्रांतीचे जनक. जागतिक हरित क्रांतीचे जनक. एम एस स्वामीनाथन भारतीय हरित क्रांतीचे जनक. काय ते? भारतीय हरित क्रांतीचे जनक. हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. आणि 7 ऑगस्ट हा जन्मदिवस एम एस स्वामीनाथन यांचा आहे आणि तो 2025 पासून महाराष्ट्रामध्ये शाश्वत शेती दिन म्हणून काय केला जाणार आहे? साजरा केला जाणार आहे. हा प्रश्न देखील पण तुम्हाला लिहून दिला होता, बरोबर? लक्षात असू द्या. आपण मागच्या लाईव्ह चालू होण्याच्या लेक्चर मध्ये हा प्रश्न घेतलेला आहे. हा प्रश्न सोलापूर जिल्ह्याला विचारलाय. पण कुठे विचारलेला आहे? सोलापूर जिल्ह्याला. कोरडवाहू शेती संशोधन केंद्र कुठे आहे? कोल्हापूरला आहे. हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न, व्ही नारायण इस्रोचे कितवे अध्यक्ष आहेत? किती भारी प्रश्न विचारलाय. व्ही नारायण इस्रोचे कितवे अध्यक्ष आहेत? हा प्रश्न पोरांनो सोलापूरला पण विचारलाय आणि पालघरला पण विचारलाय. तर व्ही नारायण हे 11वे अध्यक्ष आहेत पोरांनो. कितवे अध्यक्ष आहेत? 11वे अध्यक्ष आहेत. आणि 10वे अध्यक्ष कोण होते? एस सोमनाथ. कोण होते? 10वे अध्यक्ष कोण होते? एस सोमनाथ. एस सोमनाथ. बघा व्ही नारायण इस्रोचे कितवे अध्यक्ष आहेत? 11वे अध्यक्ष आहेत. चला पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते भारताचे उपराष्ट्रपती कोणत्याही राज्याचे राज्यपाल नव्हते? प्रश्न त्या दिवशी मी सांगितलं तुम्हाला, महाराष्ट्राचे राज्यपाल त्याचबरोबर राज्यपाल पदावरून डायरेक्ट उपराष्ट्रपती होणारे किती उपराष्ट्रपती आहेत असे मी तुम्हाला वहीमध्ये लिहून दिलं होतं. त्याच्यामुळे बघा किती भारी प्रश्न विचारलाय. खालीलपैकी कोणते भारताचे उपराष्ट्रपती कोणत्याही राज्याचे राज्यपाल नव्हते? सुपर प्रश्न विचारलाय बरोबर. आणि हे प्रश्न मेरिट सरळ ठरवतात. असे प्रश्न मेरिट ठरवतात. सोपे प्रश्न चुकले आणि अवघड चुकले तर तुम्ही कसं दूर जाता यशापासून. ज्यांचे सोपे पण प्रश्न बरोबर येतात, ज्यांचे अवघड पण प्रश्न बरोबर येतात. बऱ्याच जणांचे अवघड प्रश्न बरोबर येतात, सोपे प्रश्न चुकतात आणि मग आता सिली मिस्टेक झाली. सिली मिस्टेक काय करू नको. तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस. चला ओके. आणि हो, अरे आतापर्यंत सबस्क्राईब केलं, सबस्क्राईब करून घे. महत्वाचे व्हिडिओ तुम्हाला पुढे पाहायला, कारण आपण जे शिकवणार आहे जशाच तसे प्रश्न येणार आहेत. चला तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे हमीद अन्सारी. कोण आहे पोरांनो? हमीद अन्सारी. हे देखील सीपी राधाकृष्ण महाराष्ट्राचे राज्यपाल होते. डायरेक्ट झाकीर हुसेन देखील राज्यपाल होते. जगदीश धनखड हे देखील राज्यपाल होते. आणि हे तिघी व्यक्ती राज्यपाल पदावरून डायरेक्ट उपराष्ट्रपती या पदावर गेलेले आहेत. ओके चला पुढचा प्रश्न, स्वच्छ वायू सर्वेक्षण 2025 लिहून दिलेला प्रश्न आहे पोरांनो. नुसार महाराष्ट्रातील कोणत्या शहराने श्रेणी 2 मध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे? प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. बऱ्याच लेकरांनी पिंपरी चिंचवड केलाय पण श्रेणी 2. श्रेणी किती आहे? 2 आहे. त्याच्यामुळे खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं एक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अमरावती. पर्याय क्रमांक 3 काय आहे? अमरावती आहे. चला ओके पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते ऑपरेशन भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील सूत्रधारांचा खात्मा करण्यासाठी राबविले आहे? सूत्रधारांचा खात्मा करण्यासाठी राबवलेला आहे आणि पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यांसाठी बदला घेण्यासाठी असे 2 ऑपरेशन झालेले पोरांनो. आणि दोन्ही ऑपरेशन मी लिहून दिले होते. दोन्ही ऑपरेशन परीक्षेला विचारलेले पोरांनो. म्हणजे आपण चालू घडामोडीचा अभ्यास काय केला पाहिजे आणि काय नाही केला पाहिजे हे जर कळलं तर तुम्ही यशाच्या अगदी जवळ जातात. तुमची वेळ वाचते, तुमचं श्रम वाचतं आणि यश मिळतं. चला कळलं? बघा प्रश्न समजून घ्या. खालीलपैकी कोणते ऑपरेशन भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील सूत्रधारांचा खात्मा करण्यासाठी आलं? ऑपरेशन महादेव. ऑपरेशन महादेव. आणि जर पहलगाम मधील बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूर.
ऑपरेशन सिंदूर, ऑपरेशन सिंदूर लक्षात असू द्या. पहलगाम मधला बदला घ्यायचा आहे ऑपरेशन सिंदूर, आणि सूत्रधारांचा खात्मा करायचा आहे ऑपरेशन महादेवन. इकडं लोकसभेचं अधिवेशन चालू होतं, अधिवेशन चालू असतानाच हे टपकिले होते, जे अतिरेकी आहेत हे टपकिले होते भारतीय सैन्य दलानं, म्हणून ऑपरेशन महादेवन आपण राबवलेलं आहे. चला ओके, पुढचा प्रश्न. पालघर जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री कोण आहेत? पालघर जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री कोण आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 श्री गणेश नाईक. हा देखील प्रश्न कुठे आलेला आहे? हा पालघरला विचारलेला आहे. हा देखील वरचा प्रश्न पालघर जिल्ह्याला विचारलेला आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. साधारणतः सोलापूरला 13 प्रश्न होते, पालघरला देखील खूप प्रश्न आलेले आहेत. पुढचा प्रश्न घेऊया. महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? हा कॉमन प्रश्न आहे, सगळ्याला येतो, पण प्रश्न विचारलेला आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे श्री सदानंद दाते. महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? श्री सदानंद दाते. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण होत्या? श्रीमती रश्मी शुक्ला, पहिल्या महिला पोलीस महासंचालक महाराष्ट्राच्या. ओके, चला पुढचा प्रश्न. भारताचे वर्तमान चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, त्यालाच आपण सीडीएस म्हणतो, ते कोण आहेत? हे सगळे प्रश्न आपण लिहून दिले होते, परंतु तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जनरल अनिल कुमार चौहान. कोण आहेत? जनरल अनिल कुमार चौहान. आणि भारताचे पहिले सीडीएस कोण आहेत? बिपिन कुमार रावत. कोण होते? बिपिन कुमार रावत. पहिले बिपिन रावत होते, आणि आता कोण आहेत? जनरल अनिल कुमार चौहान. चला पुढचा प्रश्न पाहूया, खूप महत्वाचा आहे. खूप महत्वाचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या मोठ्या नक्षलवादी नेत्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर 15 ऑगस्ट 2025 रोजी गडचिरोली येथे आत्मसमर्पण केले? खूप महत्वाचा प्रश्न आहे बघा. 2025 मध्ये कोणत्या नक्षलवाद्यानं किंवा नक्षलवाद्याच्या नेत्यानं काय केलंय? आत्मसमर्पण केलंय. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मल्लू जोला. काय आहे? मल्लू जोला वेणुगोपाल उर्फ भूपती याने काय केलेलं आहे? आपल्या 60 साथीदारासह काय केलेलं आहे? समर्पण केलेलं आहे. शस्त्र खाली ठेवलेले आहेत. पुढचा प्रश्न बघा. T20 विश्वकप या स्पर्धेत एकूण किती संघांनी सहभाग नोंदवला होता किंवा घेतला होता? ज्यावेळेस मुलं माझ्याकडे आले होते, सर प्रश्न कसे विचारले जातील किंवा आता प्रश्न कोण कोण देतील, परीक्षेच्या अगोदर एक दिवसानं त्यावेळेस त्यांना हा प्रश्न विचारला जाईल आणि एकूण संघ किती सहभागी आहेत हे देखील पाहून जा, एवढं सांगितलं होतं. प्रश्न विचारला पालघरला. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 20. पर्याय क्रमांक 3 20. चला पुढचा प्रश्न पाहूया. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे वर्तमान सरन्यायाधीश कोण आहेत? तर या प्रश्नाचं बघा उत्तर आहे योग्य न्यायमूर्ती सूर्यकांत. भारताचं जे सर्वोच्च न्यायालय आहे दिल्ली येथे, त्याचे मुख्य सरन्यायाधीश कोण आहेत? न्यायमूर्ती सूर्यकांत हे आहेत. चला पुढचा प्रश्न घेऊया. सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशावर 100% प्रश्न विचारला जातो. भारताचा पहिला बाल विवाह मुक्त जिल्हा कोणता? बघा भारताचा पहिला बाल विवाह मुक्त जिल्हा कोणता? पालघर महाराष्ट्र, उज्जैन मध्य प्रदेश, बालोद छत्तीसगड, रत्नागिरी महाराष्ट्र. म्हणजे 2 जिल्हे महाराष्ट्रातील, 2 जिल्हे बाहेरचे कन्फ्युज करतात बऱ्याच वेळेस. पण बरोबर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बालोद छत्तीसगड. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी बाल विवाह मुक्त भारत करण्यासाठी ही मोहीम राबवली होती आणि त्या मोहिमेचं फलित म्हणून बालोद छत्तीसगड हा जिल्हा काय झालाय भारतामध्ये सध्या बाल विवाह मुक्त जिल्हा म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. सध्या अमेरिका, इस्रायल आणि इराण ह्यांनी जगाच्या तोंडचं पाणी पळवलेलं आहे. सध्या आपल्या माता माऊलींना गॅस नाही भेटत नाही, हाल चाललेत. डायरेक्ट गॅसवरून बाया लाकडावर येत आहे बघा.
हे युद्धाशी संबंधित प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. कारण ज्यावेळेस भारत आणि पाकिस्तान एक छोटं मोठं युद्ध झालं छोटस, त्याच्यामध्ये S-14 म्हणजे 400 हे प्रक्षेपणास्त्र प्रणाली खूप महत्वाचं मोठं काम केलं होतं. त्याच्यावर आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये प्रश्न विचारलेला आहे बघा. S-400 क्षेपणास्त्र प्रणाली कोणत्या प्रकारची आहे किंवा कोणत्या प्रकारातील आहे? बघा, हवेतून हवेत मारा करणारे, जमिनीवरून हवेत मार किंवा जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे, हवेतून जमिनीवर मारा करणारे आणि जमिनीवर हवेत मारा करणारे. तर ही प्रणाली आहे परंतु जमिनीवरून हवेत मारा करणारे. येणारे क्षेपणास्त्र हवेतले हवेत उडवले जातात, ते जमिनीवर असतं, म्हणून जमिनीवरून हवेत मारा करणारे हे उत्तर आपलं काय असणार आहे? योग्य असणार आहे. पुढचा प्रश्न घ्या. भारतातील पहिली उतळ किनारी पाणथळ संचार करणारी युद्ध नौका कोणती? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे INS अर्नाळा. कोणते आहे? INS अर्नाळा, जे सध्या इराणकडे एक छोट्या छोट्या बोट आहेत अगदी उतळ पाण्यामध्ये, जे हार्मुजची समुद्रधुनी आहे तिचं अंतर कमी आहे, उतळ पण आहे, त्याच्यामुळे फार मोठ्या जहाजांना, लढाऊ जहाज निर्माण न करता इराणनं अगदी छोटे छोटे जहाज, त्याला मच्छर जहाज पण म्हणतात. काय म्हणतात? मच्छर जहाज. तशी भारताने देखील एक छोटीशी जहाज उतळ पाण्यामध्ये संचार करणारी युद्ध नौका बनवली आहे आणि ती कोणती आहे? अर्नाळा. चला, पुढचा प्रश्न असा आहे. पालघर जिल्ह्यातील श्री भिकल्या लाडक्या धिंडा यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. ते कोणत्या संगीत वाद्याशी संबंधित आहेत? हा देखील प्रश्न मी सांगितला होता की ज्यावेळेस तुम्ही पालघर जिल्ह्यात परीक्षेला जाताय म्हणजे श्री भिकल्या लाडक्या धिंडा यांच्यावर फिक्स प्रश्न येऊ शकतो. कारण त्यांना काय भेटलेला आहे? एका सामान्य व्यक्तीला भारताचा जो मानाचा पुरस्कार आहे पद्मश्री, जे की नागरी पुरस्कार आहे, सर्वोच्च नागरिक पुरस्कार आहे, त्याच्यापैकी हा एक आहे. भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री, त्याच्यामधला हा एक आहे. पद्मश्री त्यांना भेटला होता. आणि ते काय असे आहेत बघा? हलकी वादक, सनई वादक, तारपा वादक आणि ढोलकी वादक. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तारपा वादक आहे ते भलं मोठंची मोठं ते साहित्य आहे आणि त्यांची ती जी कला आहे आदिवासी ती त्यांनी जोपासलेली आहे. आणि जे भिकल्या लाडक्या धिंडा ही व्यक्ती कुठली आहे? पालघर जिल्ह्यातली आहे आणि महाराष्ट्रीयन आहे. ओके, चला पुढचा प्रश्न. पालघर जिल्ह्यातील कोणत्या समुद्र किनाऱ्याला प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय फूल प्रमाणपत्र मिळाले आहे? बघा, पालघर जिल्ह्यातील कोणत्या समुद्र किनाऱ्याला प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय ब्ल्यू फ्लॅग? बघा, प्रश्न थोडा लिहायचा राहिलेला आहे तिथं. आंतरराष्ट्रीय ब्ल्यू फ्लॅग आंतरराष्ट्रीय ब्ल्यू फ्लॅग हे प्रमाणपत्र मिळाले आहे. पालघर जिल्ह्यातील कोणत्या समुद्र किनाऱ्याला प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय ब्ल्यू फ्लॅग हे प्रमाणपत्र मिळाले आहे? चिंचणी समुद्र किनारा, वाढवण समुद्र किनारा, केळवे समुद्र किनारा आणि पार नाका समुद्र किनारा. कशाला मिळाले पोरांनो? पार नाका समुद्र किनारा. कशाला मिळाला? पर्याय क्रमांक 4. पार नाका समुद्र किनाऱ्याला काय मिळालेलं आहे? ब्ल्यू फ्लॅग आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र मिळालेलं आहे. म्हणजे ह्या ठिकाणी स्वच्छता मोठ्या प्रमाणामध्ये असते. ह्या ठिकाणी जो समुद्र किनारा आहे त्याची काळजी योग्य प्रकारे घेतली जाते. म्हणजे या ठिकाणी जे पर्यटक येतात त्यांना वातावरण कसं असतं? हे सुलभ असतं, म्हणून हे आंतरराष्ट्रीय ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र दिलं जातं. आणि ते कुणाला भेटलेलं आहे? पार नाका समुद्र किनारा पालघर जिल्ह्यामधलं. चला पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे. ब्रिक्स संघटनेत खालीलपैकी कोणता देश समाविष्ट नाही? खालीलपैकी कोणता देश समाविष्ट आहे? ब्रिक्स मध्ये ब्राझील आहे, आर म्हणजे इंडिया आहे, सी मतलब चीन आहे, या ठिकाणी अमेरिका हा देश नाही. म्हणजे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. हा प्रश्न पालघरला विचारला करून. चला पुढचा प्रश्न. 2014 मध्ये नियोजन आयोगाचे 2015 ठीक आहे आयोगाचे नाव बदलून काय ठेवण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बघा, योजना आयोग, नीती आयोग, राष्ट्रीय आयोग यापैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नीती आयोग. आणि नीती आयोगाचे अध्यक्ष, पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? पंतप्रधान असतात. कोण असतात? पंतप्रधान असतात. आणि नीती आयोगाचे
सचिव किंवा उपाध्यक्ष कोण आहे ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे, कारण नीती आयोगावर फिक्स प्रश्न विचारला जातो लेकरांनो. चला पुढचा प्रश्न पाहूया. चला पुढचा प्रश्न बघा. G20 शिखर परिषद 2023 बघा, खूप महत्वाचा प्रश्न विचारलाय. G20 शिखर परिषद 2023 कोठे पार पडणार आहे किंवा कोठे पार पडली? 2023 ची G20 शिखर परिषद कोठे पार पडली? बाली, मुंबई, नवी दिल्ली आणि वॉशिंग्टन. दोन पर्याय भारतातले म्हणजे नक्की भारतामध्ये पार पडले असेल, बरोबर लक्षात असू द्या. कधी कधी असं जर तुम्हाला माहित नसेल लॉजिक लावा, उत्तर बरोबर शोधा. तर 2023 ची नवी दिल्ली येथे G20 ही शिखर परिषद पार पडली होती. त्याच्यामध्ये बघा G20 2024 ची G20 शिखर परिषद 2024 ची G20 शिखर परिषद ब्राझील येथे पार पडली होती. कुठे पार पडली होती बरोबर? ब्राझील. कुठे पार पडली होती? ब्राझील येथे पार पडली होती. 2025 ची शिखर परिषद 2025 ची G20 शिखर परिषद दक्षिण आफ्रिका येथे पार पडली होती. दक्षिण आफ्रिका येथे पार पडली होती. आणि ह्या 2025 च्या G20 शिखर परिषदेवर अमेरिका या देशाने काय केलं होतं? बहिष्कार टाकला होता. परंतु 2026 ची G20 शिखर परिषद कुठे होत आहे? अमेरिका. कुठे होत आहे? अमेरिका या देशामध्ये पार पडत आहे, लक्षात असू द्या. बघा 2023 ची G20 शिखर परिषद कुठे पार पडली? नवी दिल्लीला. 24 ची ब्राझीलला, 25 ची दक्षिण आफ्रिका आणि 26 ची कुठे होणार आहे? अमेरिकेला. ह्याच्यावर फिक्स प्रश्न विचारला जातो म्हणून डीप मध्ये घेतलेला आहे. पुढचा प्रश्न पहा. भारताची डिजिटल युपीआय पेमेंट्स प्रणाली कोणत्या संस्थेने विकसित केली आहे? बघा NPCI, RBI, सेबी, भीम. तर ही आहे NPCI. कोणी विकसित केलेली आहे? NPCI या प्रणालीने विकसित केलेली आहे. पुढचा प्रश्न घ्या. 2023 मध्ये भारताने आदित्य L1 ही मोहीम कशासाठी राबविलेली आहे? बघा 2023 मध्ये भारताने आदित्य L1 ही मोहीम कशासाठी राबवली आहे? तर ही मोहीम सूर्याचा अभ्यास करण्यासाठी. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य L1 ही मोहीम भारताने राबवलेली आहे. पुढचा प्रश्न. नोबेल शांततेचा पुरस्कार कोणत्या देशात दिला जातो? नोबेल शांततेचा पुरस्कार हा नॉर्वे देशामध्ये दिला जातो. बघा सर्व पुरस्कार स्वीडन कडून आपलं दिले जातात अगोदर. ह्याच्यामध्ये फक्त एकमेव कोणता आहे? नोबेल आहे. तो कुठून दिला जातो? नॉर्वे या देशाकडून दिला जातो. चला पुढचा प्रश्न घेऊया आपण. 2024 मधील उन्हाळी ऑलिम्पिक कोठे झाले होते? 2024 मध्ये उन्हाळी ऑलिम्पिक कुठे झाले होते? पॅरिस फ्रान्स येथे झाले होते. कुठे झाले होते? पॅरिस फ्रान्स येथे झाले होते. आणि आगामी कुठे होणार आहेत? अमेरिकेमध्ये होणार आहेत. चला ओके, पुढचा प्रश्न पाहूया. सॉरी, एक प्रश्न राहिला आपला मागचा. कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात ChatGPT कोणत्या कंपनीने बनवले आहे? बघा कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात ChatGPT कोणत्या कंपनी बनवले आहे? तर OpenAI, गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि मेटा. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, OpenAI ने बनवलेला आहे ChatGPT. कुणी बनवले आहे? ChatGPT. तुम्हाला काय जगातली माहिती पाहिजे ही कशाला आपलं काही सेकंदामध्ये ChatGPT वरून किंवा AI वरून माहिती तुम्हाला मिळवता येऊ शकते. पुढचा प्रश्न घ्या. होर्मुझची समुद्रधुनी कोणत्या दोन देशांदरम्यान आहे? बघा कोणत्या आखाताना जोडते? कोणत्या दोन देशांदरम्यान आहे? तिची रुंदी किती आहे? सगळ्यावर ह्याच्यावर फिक्स प्रश्न येणार होता. लिहून पण दिला होता, सांगितलं पण होतं. खूप महत्वाचा प्रश्न आहे पाहून. सध्या होर्मुझची खाडी जगामधली सगळ्यात मोठी चर्चेत आहे, एकदम ट्रेंडिंग मध्ये आहे. कारण गॅस आणि पेट्रोल, इंधन, डिझेल हे सगळं त्याच्यामुळे काय झालेलं? टप्प झालेलं आहे. आणि ह्याच्यावर सगळ्यात मोठा ताबा कोणी मिळवलेला आहे? इराणने मिळवलेला आहे. बघा इराक आणि कुवेत हा पर्याय नाही. इराण आणि सौदी अरेबिया हा देखील पर्याय नाही, म्हणजे हे पण चुकीचं आहे. ओमान आणि येमेन हा देखील चुकीचा आहे. म्हणजे आपला बरोबर काय आहे? इराण आणि ओमान. बघा ह्या दोन देशामध्ये आहे. इराण आणि ओमान ह्या दोन देशामध्ये आहे. आणि हे साधारणतः जगाच्या 20% तेल वाहतूक या खाडीमधून केली जाते आशियाई देशांना. कशांना? आशियाई देशांना
साधारणतः 20%. बघा पुढे प्रश्न लगेच विचारलेला आहे, हार्मुजची खाडी कोणत्या 2 आखातांना जोडते. आपल्याला पुढे प्रश्न पाहायचाच आहे. चला तोपर्यंत फक्त हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, भारतीय नाबार्ड मुख्यतः कोणत्या क्षेत्रात किंवा विकासासाठी कार्य करते. जी भारतीय नाबार्ड बँक आहे कोणत्या क्षेत्राच्या विकासासाठी कार्य करते. उद्योग आहे, कृषी आणि ग्रामीण आहे विकास, त्याचबरोबर संरक्षण आणि शिक्षण. तर नाबार्ड बँक ही लेकरांनो कायम लक्षात ठेवा, कृषी बँक आहे, कृषी आणि ग्रामीण विकासासाठी काम करते नाबार्ड बँक. कर्ज पुरवठा देखील करते. म्हणून या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढे जाऊया. बघा भारतातील राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची जबाबदारी कोणत्या संस्थेची आहे. भारतातलं राष्ट्रीय उत्पन्न आरबीआय, नीती आयोग, NSO आणि सेबी. भारतातील राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचं काम कोण करतं. NSO. राष्ट्रीय उत्पन्न कोण मोजते भारतातलं. NSO. चला पुढचा शब्द बघा, COP कॉप. COP कॉप हा शब्द खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे. तर COP कॉप हा शब्द हवामानाशी किंवा हवामान या घटकाशी संदर्भात आहे. आणि COP कॉप परिषद कुठं भरली, कायसाठी भरली हे मी तुम्हाला क्लासमध्ये लिहून दिलं होतं. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पाहणो हवामान बदल परिषद. म्हणजे जवळजवळ घेतलेले सगळे प्रश्न वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी विचारले पाहणो. त्याच्यामुळं प्रत्येक प्रश्न आपण शेवटपर्यंत पाहिला पाहिजे, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला पाहिजे, जेणेकरून कोणता प्रश्न कुठल्या परीक्षेला येईल आणि जेणेकरून आपला 1 मार्काने मेरिट गेलं नाही पाहिजे. जो जितेगा वही सिकंदर. कारण इथं स्पर्धा फार मोठी आहे. स्पर्धा मोठी म्हणण्यापेक्षा टप लेकरामध्ये स्पर्धा आहे, बाकी कचरा आहे. तुम्हाला कचरा बनायचा आहे, स्पर्धक बनायचंय, तुम्ही ठरवायचं लेकरांनो. चला असो पुढचा प्रश्न घ्या. अकोला पोलीस दलाचा कोणत्या प्रकल्पाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. तर बघा अकोल्याला माझा एक विद्यार्थी आहे आणि त्यानं स्टेटस ठेवलं होतं, ज्यावेळेस हा प्रोजेक्ट किंवा हे जे राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली होती ह्यांच्या प्रोजेक्टची, तर ते ज्यावेळेस त्यांनी स्टेटस ठेवलं होतं तर तो प्रश्न मी टेलिग्रामला टाकला होता आपल्या चॅनलवर. तर तो प्रश्न आपल्या इथं विचारलेला आहे बघा. आणि तो प्रश्न परीक्षेला देखील विचारलेला आहे. तर त्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्रोजेक्ट त्रिनेत्र. प्रोजेक्ट त्रिनेत्र हा म्हणजे प्रश्न विचारला होता. आता शेवटचा प्रश्न आहे आपल्याकडे बघा, शेवटचे 2-3 प्रश्न राहिलेले आहेत. नुकताच स्टारलिंक सोबत महाराष्ट्राचा करार झाला आहे. स्टारलिंक कंपनी कशाशी संबंधित आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पोरांनो. बघा बऱ्याच वेळेस मी ह्याच्यावर हे केलंय, AI, रोबोटिक्स, इंटरनेट आणि टेलिकम्युनिकेशन, सेमीकंडक्टरचे आणि स्पेस टेलिस्कोप. तर ही काय आहे, स्पेस टेलिस्कोप ह्या संदर्भात हिचं काम आढळून आलेलं आहे. बघा राष्ट्रीय आरोग्य मेळावा 2026 कोणत्या जिल्ह्यात झाला किंवा पार पडला. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बुलढाणा या जिल्ह्यामध्ये पार पडला. त्याचं उद्घाटन भारताचे महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी याचं काय केलं आहे, उद्घाटन केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे ऑस्ट्रेलियन ओपन 2026 टेनिस स्पर्धेमध्ये महिला विजेती कोण ठरलेली आहे. बघा एलिना रायबाकिना, आर्यन सबालेंका, जेसिका पेंगुला, सेरिना विलियम. चला ऑस्ट्रेलिया ओपन त्याची विजेते आहे एलिना रायबाकिना ही विजेते आहे. देश आहे कझाकिस्तान. कुठली आहे पण ही देश आहे कझाकिस्तान. देश कुठला आहे कझाकिस्तान. आणि उपविजेते आहे आर्यना संभालेका. ही कोण आहे उपविजेते आहे आणि तिचा देश आहे बेलारूस. देश कोणता आहे बेलारूस आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आपण आज एवढे प्रश्न पाहिले आहेत. हे प्रश्न सगळे पोलीस भरतीला विचारलेले होते. याचं मी परत लाईव्ह पण करणार आहे. त्याचबरोबर परत राहिले जिल्हे आपण रोज एक टॉपिक घेऊया. तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या माऊली अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.